Next cell, galvanic or voltaic cell. In galvanic or voltaic cells, electricity is generated through the use of spontaneous chemical reaction. म्हणजे गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाईक सेल काय होणार आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. कसा जनरेट होणार आहे, थ्रू द यूज ऑफ स्पॉन्टेनियस केमिकल रिएक्शन ह्या कशा घेतल्यात, स्पॉन्टेनियस रिएक्शन घेतलं. अ गॅल्व्हॅनिक or voltaic cell is made up of two half cell, म्हणजे two half cells असतील. each half cell consists of a metal strip immersed in the solution of its own ion of known concentration. म्हणजे या ठिकाणी व्होल्टाईक सेलमध्ये टू हाफ सेल्स असतील, त्यातला एक हाफ सेलमध्ये मेटल स्ट्रीप असेल आणि ती मेटल स्ट्रीप त्या सोल्युशनमध्ये कशा सोल्युशनमध्ये डीप केलं जाईल, इन इट्स ओन आयॉन सोल्युशनमध्ये, आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे कसं असेल, नोन असेल. फॉर एक्झाम्पल कॉपर इलेक्ट्रोड आहे, तो कॉपर इलेक्ट्रोड कॉपर सल्फेट सोल्युशन किंवा इलेक्ट्रोलाइटमध्ये काय केला जातो, डीप केला जातो. फॉर एक्झाम्पल अ स्ट्रिप ऑफ झिंक मेटल इमर्स्ड इन 1 मोलार सोल्युशन ऑफ झिंक आयॉन फॉर्म अँड हाफ सेल. म्हणजे या ठिकाणी काय घेतलं आहे आपण, झिंक मेटल घेतला आहे आणि तो झिंक मेटल स्ट्रीप कशामध्ये डीप केलेला आहे, झिंक आयॉन सोल्युशनमध्ये डीप केलेला आहे. इट फॉलोज दॅट टू मेटल प्लेट्स अँड द सोल्युशन ऑफ देअर आयॉन विथ नोन कॉन्सन्ट्रेशन आर रिक्वायर्ड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल्स. म्हणजे या ठिकाणी आपण सांगितलं की दोन इलेक्ट्रोड काय केलेत, डीप केलेले आहेत आणि त्या रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोलाइटमध्ये डीप केलं आहे आणि त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे कसं असेल, नोन कॉन्सन्ट्रेशन असेल. टू हाफ सेल्स आर कन्स्ट्रक्टेड बाय इमर्सिंग टू मेटल प्लेट इन सोल्युशन ऑफ देअर रिस्पेक्टिव्ह आयॉन प्लेस्ड इन सेपरेट कंटेनर. म्हणजे दोन इलेक्ट्रोड घेतलेत आणि त्या किंवा मेटल स्ट्रिप घेतले आणि त्याच्या सेल्फ किंवा ओन आयॉन कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनमध्ये काय केलेलं आहे, डीप केलेलं आहे. द टू हाफ सेल्स आर कन्स्ट्रक्टेड कंबाईन टुगेदर टू फॉर्म गॅल्व्हॅनिक सेल. म्हणजे दोन सेल काय केलेले आहेत, कनेक्ट केल्या आणि काय तयार झालेली आहे, गॅल्व्हॅनिक सेल्स. आणि त्यातल्या प्लेटला काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोड म्हटलं आहे आणि थ्रू इलेक्ट्रॉन काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. आणि त्यामध्ये काय केलं गेलं, टू कम्प्लीट द सर्किट द टू सोल्युशन आर कनेक्टेड बाय कंडक्टिंग मीडियम थ्रू विच कॅटायन अँड अनआयन मूव फ्रॉम वन कंपार्टमेंट टू द अदर. दिस रिक्वायरमेंट इज फुलफिल्ड बाय साल्ट ब्रिज. म्हणजे इन शॉर्टमध्ये गॅल्व्हॅनिक और व्होल्टाईक सेलमध्ये आपण काय केलेलं आहे की व्होल्टाईक सेल, गॅल्व्हॅनिक सेल काय करणार आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेट करणार आहे आणि ती इलेक्ट्रिसिटी जनरेट कशी होणार आहे, स्पॉन्टेनियस रिॲक्शनमध्ये होणार आहे. म्हणजे दोन मेटल स्ट्रीप घेतल्या आणि मेटल स्ट्रीप त्याच्या रिस्पेक्टिव्ह सोल्युशनमध्ये डीप केल्या आणि त्या रिस्पेक्टिव्ह आयॉन सोल्युशनमध्ये डीप केल्यानंतर दोन सेल काय केल्या गेलेल्या आहेत, कनेक्ट केल्या आणि त्यापासून कोण तयार झालेली आहे, गॅल्व्हॅनिक सेल. आणि त्यामधनं काय झालेत, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेले आहे. ही जी रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल कुणी केलेली आहे, साल्ट ब्रिजने केलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट साल्ट ब्रिज आहे, गॅल्व्हॅनिक सेल द सोल्युशन आर कनेक्टेड बाय अ साल्ट ब्रिज. म्हणजे दोन सोल्युशनना कनेक्ट करण्यासाठी कशाचा वापर केला गेला आहे, साल्ट ब्रिजचा. इट इज अन यू सेप्ड ग्लास ट्यूब कंटेनिंग सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अन इलेक्ट्रोलाइट सच एज KCl और NH4NO3 अँड 5% आगार सोल्युशन. म्हणजे या ठिकाणी साल्ट ब्रिज फिगर आहे, त्यामध्ये पाहूयात आपण की दोन सेलला कनेक्ट करतो आणि ही जी साल्ट ब्रिज आहे ती यू सेप आहे आणि त्यामध्ये कोण आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट सच एज KCl, NH4NO3, 5% आगार सोल्युशन आहे. त्यामध्ये फिगर दाखवलेली आहे. म्हणजे इन शॉर्टमध्ये कन्स्ट्रक्शन आहे, ही आहे साल्ट ब्रिज. काय केलेलं आहे, वरती दिसायला लागलेलं आहे, एक कंटेनर घेतला किंवा बीकर घेतला आहे, त्यामध्ये यू सेप जो दिसतोय त्यामध्ये काय फिलअप केलेलं आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन प्लस आगार जेल आणि त्या ट्यूब्स काय केलेलं आहे, क्लोज केलं आहे. कशाने केलेलं आहे, ग्लासूल
प्लगनी केलेला आहे. ही आहे फिगर साल्ट ब्रिज. The ions of the electron neither react with the ion through electrode solution, neither oxidized nor reduced at the electrode. The salt bridge is prepared by filling the glass tube with a hot saturated solution of the salt and agar solution. म्हणजे कोण घेतला आहे? सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ साल्ट घेतलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कोण घेतलं आहे इथं? KCl घेतलं आहे अँड आगार सोल्युशन अँड अलाउ इट टू कूल. म्हणजे त्याला काय केलेलं आहे? कूल केलेलं आहे. द कूल मिक्सचर सेट्स टू सॉलिड सो दॅट द सोल्युशन डज नॉट कम आउट ऑन इन्व्हर्टिंग ट्यूब. म्हणजे सोल्युशन बाहेर येणार नाही यासाठी काय केलेलं आहे? त्याचा माउथ पार्ट ग्लास वूलनी पॅक केलेला आहे. त्यानंतर आहे फंक्शन ऑफ साल्ट ब्रिज. म्हणजे त्याचं कार्य काय आहे? फर्स्ट फंक्शन आहे इट प्रोव्हाइड अन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द टू सोल्युशन देर बाय कम्प्लीट द इलेक्ट्रिक सर्किट. म्हणजे त्या ठिकाणी काय होणार आहे? इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट कोणामध्ये आहे? बिटवीन टू सोल्युशन. सेकंड फंक्शन इट प्रिव्हेंट द मिक्सिंग ऑफ इलेक्ट्रोड सोल्युशन. परत दोन सोल्युशनला मिक्स होऊ देणार नाही. इट मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ द सोल्युशन बाय अ फ्लो ऑफ आयन. म्हणजे इलेक्ट्रिसिटी मेंटेन केलेलं आहे.